ध्येय साध्य करणं कितीही कठीण असलं तरी आत्मविश्वास जर असेल तर काहीच अशक्य नाही। असा आत्मविश्वास मनाशी जोपासून नागपूरच्या आकाश दादांनी चालू केला आहे आपला अण्णा आप्प्यांचा स्टॉल। तसं स्टॉलचं नाव आहे अण्णा आप्पे। तसेच ह्यांच्याकडे मिळतात तुम्हाला मोठे मोठे आप्पे। बघितला तिथे दादांनी घेतलेलं आहे आप्प्यांचं मोठं भांड, त्यामध्ये भांड्यामध्ये घातलेलं आहे तेल आणि तेल टाकल्यानंतर वरून आलेलं आहे आप्प्यांचं पीठ। बघितलं तुम्ही एका लाईनीत कसं आप्प्यांचं पीठ एका पाठोपाठ एक असं जात आहे। दादांच्या या अण्णा आप्पे स्टॉलला 2 वर्ष झालेली आहे आणि 2 वर्षामध्ये ते आपल्या हातची चव तर नागपूरच्या लोकांना देतात। त्यांच्याकडे तुम्हाला सगळ्या साऊथ इंडियन डिशेस मिळणार आहेत, म्हणजेच इडली, मेदूवडा, डाळवडा, डोसा, आप्पे सर्व काही तुम्हाला एकाच स्टॉल वरती मिळणार आहेत। म्हणजेच सकाळचा नाश्ता जर नागपूरमध्ये करायचा आहे आणि तुम्ही कॉटन मार्केट जवळ राहत असाल तर नक्की या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा। तुम्हाला इथे मिळणार आहेत गरमागरम खाद्यपदार्थ, म्हणजेच एकदा खाल तर बोट चाटत राहाल आणि प्राइस फक्त आहे स्टार्टिंग 30 रुपयापासून। दादांचं स्टॉल सकाळी 6:30 ला लागतं। 6:30 पासून त्यांच्याकडे होते ती तुडुंब गर्दी आप्पे आणि इडली, मेदूवडा तसेच लोणी स्पंज डोसा खाण्यासाठी। पण तुम्हाला माहितीये एकाच टायमाला या भांड्यामध्ये 37 आप्पे बनतात आणि 37 आप्पे म्हणजे काय तर ओहो खतरनाकच। एवढे मोठे आप्पे तुम्हाला नागपुरात तर कुठे मिळणार नाहीये। नागपूरचे मराठमोळे आकाश दादा पहिले मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये कामाला होते, पण काम करता करता त्यांना असं वाटलं की आपला स्वतःचा व्यवसाय असावा, म्हणून त्यांनी चालू केला आपला अण्णा आप्प्यांचा स्टॉल, जिथे स्टार्टिंगला फक्त आप्पे मिळायचे। त्यानंतर त्यांनी हळूहळू एक एक व्हरायटी वाढवायला चालू केली। मुलं त्यांच्याकडे लोक येतात ते फक्त 1 प्लेट आप्पे खाण्यासाठी, पण 1 प्लेट खाऊन ते 2 प्लेट पार्सलही घेऊन जातात। इथे सर्व साच्यांमध्ये आप्प्यांचं पीठ टाकून झालेलं आहे आणि 15 मिनिटांनंतर इथे आप्पे परतवले जात आहेत। बघितलं तुम्ही आप्पे दुसऱ्या साईडने किती गोल्डन ब्राऊन झाले आहेत। ते मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेले आप्पे बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं। दादांनी इथे फटाफट आप्पे असे परतवण्यासाठी सुरुवात केली, जेणेकरून आप्पे करपू नये म्हणून। बघितलात किती छान दिसतायत ते। हे लाईव्ह बघण्यात मजा आहे आणि खरंच मला मजाही येत होती आणि आतुरता पण वाढत होती, कारण की भूक पण खूप जास्त लागलेली। काचा गरमागरम नाश्ता खायला दादाच्या स्टॉल वरती एवढी तुडुंब गर्दी असते की तुम्हाला तिथे टोकन घ्यावं लागतं। आकाश दादांचा अण्णा आप्पे नागपुरात फेमस आहे ते फक्त 2 गोष्टींसाठी, एक म्हणजे त्यांची टेस्ट आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे मिळणाऱ्या चटण्या। त्यांच्याकडे 3 प्रकारच्या चटण्या मिळतात आणि मिळतं ते सांबार। तुम्ही त्यांच्या स्टॉल जवळ उभे राहून खाणार असाल तर तुम्हाला तिथे अनलिमिटेड चटणी आणि सांबार खायला मिळेल। हे ऐकून तुम्ही शॉक झालात ना, कारण की आपल्या मुंबईमध्ये आपल्याला फक्त इडली मेदूवड्यावर थोडीशी चटणी आणि थोडंसं सांबार मिळतं असं नाही आहे, पण तुम्हाला इथे दादांच्या स्टॉल वरती मिळणार आहे ते अनलिमिटेड चटणी आणि सांबार सुद्धा। दोन्ही साईडने आप्पे गोल्डन ब्राऊन होण्यासाठी तुम्ही बघितलं असेल प्रत्येक स्टॉल वरती तेल टाकलं जातं, पण दादा इथे तूप टाकत आहेत, म्हणजे इथे आपल्याला मिळणार आहे ते तुपातले मस्त असे गरमागरम आप्पे। मित्रमंडळी नागपूरमध्ये राहणारे असतील किंवा नागपूर फिरायला गेले असतील, ज्यांना सकाळी सकाळी साऊथ इंडियन डिश टेस्ट करायची असेल त्यांनी नक्की दादांच्या अण्णा आप्पे स्टॉलला व्हिजिट करा, जे आहे कॉटन मार्केटमध्ये। आणि ज्या मित्रमंडळींनी यांच्याकडे नाश्ता टेस्ट केला त्यांना कुठली डिश आवडली ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आपली आतुरता संपलेली आहे आणि ते तयार झालेली आहे आपली आप्प्यांची डिश। त्याबरोबर दिलेले आहे 3 प्रकारच्या चटण्या आणि सांबार। मग तुम्ही वाट कसली बघताय? लवकरात लवकर या अण्णा आप्पे स्टॉल